मुंबईमध्ये रस्त्यांचं निकृष्ट काम करणाऱ्या 6 ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये मात्र पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत। मुंबईचे रस्ते खड्ड्यामध्ये घालणाऱ्या 6 कंत्राटदारांना कोर्टाच्या आदेशानंतर काळ्या यादीत टाकण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती मुंबईत खटला देखील सुरू आहे। असं असताना भाजपची सत्ता असलेल्या नागपूरमध्ये मात्र ब्लॅकलिस्टेड असलेल्या कंत्राटदारांचं स्वागत केलं जात आहे आणि त्यांच्यासाठी पायघड्या आहेत नागपूरमध्ये। दिला की ही पूर्णपणे ब्लॅकलिस्ट कंपनी आहे। याच्यामध्ये मुंबईला पोलीस ठाणे जे आझाद मैदान आहे तिथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिथल्या आयुक्तांनी पण हायकोर्टाने आणि आयुक्तांनी हिला पूर्णपणे ब्लॅकलिस्ट केलेली आहे। तर हा विषय घेऊन मी आयुक्तांना निवेदन दिलं की हा ठेका रद्द करा। त्यानंतर आयुक्ताचं म्हणणं होतं की मुंबईला ब्लॅकलिस्ट असेल तिथे त्यांनी या कंपनीने खड्डे पाडलेले असेल, इथे नागपूरला ही छान काम करत आहे आणि यानंतर पण त्यांचे डोळे उघडत नसेल किंवा ते कारवाई करत नसेल, भ्रष्टाचाराला वाव देत असेल तर मी याच्या विरुद्ध जनहित याचिका दाखल करणार। तर या होत्या मनसेच्या कार्यकर्त्या मनीषा पापडकर, ज्यांनी या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। हे प्रकरण त्यांनी वरती आणलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी गणेश ठाकूर देखील आपल्याबरोबर आहे। गणेश, कशा पद्धतीने आता मनसे या संदर्भातलं आंदोलन करणार आहे, काय रणनीती असणार आहे मनसेची? जे समोर आलेले आहे त्यानंतर मनसेनं नागपूर शहरामध्ये ज्या प्रकारे मुंबईत खड्ड्यांसाठी जो आंदोलन केलं होतं तशाच प्रकारचं आंदोलन किंवा त्याच स्वरूपाचं आंदोलन नागपुरात करण्याचा आता इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे। मुळात हे 6 कॉन्ट्रॅक्टर्स ज्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे, ज्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे, हे सर्व ब्लॅक कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत ते मुंबईत त्यांना काम मिळत नाही आणि आरपीएस कन्स्ट्रक्शन, आरपी शाह कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो त्या कंपनीला 4 निविदा देण्यात आल्या होत्या। त्यापैकी मनसेच्या आंदोलनानंतर 2 निविदा त्या अद्याप थांबवण्यात आलेल्या, इतर 2चे वर्क ऑर्डर्स काढून त्यांच्यावर कामही सुरू करण्यात आलेलं आहे। आणि या पदाधिकारी, जे महिला पदाधिकारी, त्यांचा दावा असाही आहे फक्त आरपीएसच नव्हे तर जे कुमार कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहे त्यांनाही तिथे काम मिळत आहे आणि त्यांच्या विरुद्धही ते आंदोलन आता नागपूर शहरामध्ये ते करणार आहेत। तर त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की तुम्ही आयुक्तांना ज्यावेळेस निवेदन दिलं किंवा त्यांच्याशी बातचीत केली त्यांचं उत्तर काय होतं, तर या महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी निवेदन दिल्यानंतर आयुक्त असं म्हणाले की त्यांनी मुंबईत खड्डे केले असेल किंवा मुंबईत काम बरोबर केले नसेल, पण नागपुरात त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणूनच हे काम किंवा आम्ही हा निविदा रद्द करू शकणार नाही किंवा करणार नाही, अशा प्रकारचं उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी जे आहे आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मनसे आता या पूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेताना दिसणार आहे। प्राजक्ता, गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।